सर, काल जे आपण जालन्यामध्ये स्टेटमेंट दिला होता त्याबद्दल आज संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे की एमआयएम ही जी पार्टी आहे ती निव्वळ पैशांची दलाली करत आहे. बघा, मी जालन्यामध्ये मी बोललेलो आहे, ते मी पुन्हा बोलायला तयार आहे की जेव्हा एका मुख्यमंत्री एका लहान मुलीशी म्हणजे एका युवतीच्या ते बुरखा आपल्या हातातून काढून घेतो, ते एक निंदनीय गोष्ट आहे. त्याची खूप जोरात निंदा व्हायला पाहिजे होती किंवा त्यांच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री असेल पण न्याय सगळ्यांसाठी आहे, कानून सगळ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचा एक मंत्री हे म्हणतो कि इतना बड़ा बवाल करने का क्या है करके। अगर वो उनका हात इधर उधर चले जाता था, तो क्या करते थे? आम्ही म्हटलं तुमचे हात तोडून दुसऱ्या हातात दिले असते आम्ही. आणि फक्त ती मुलगी जी आहे ते मुस्लिम आहे नाही, ती कोणतीही मुलगी कोणत्याही जाती कोणत्याही धर्माच्या बाबतीत एका मुलीच्या बाबतीत त्यांनी असं बोललं असतं तर आमचं उत्तर तेच असलं असतं. पण हे जे मंत्री साहेब बोलत आहे ना की एमआयएम पक्ष, हे संजय शिरसाट साहेब गुवाहाटीला कशाला गेले होते? ते कामाक्षी देवी मंदिराच्या पाया पडण्यासाठी, मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेले होतो की हो साहेब, ज्या पक्षाने मला इतकं मोठा केला त्याच्याशी मी प्रामाणिक राहणार आहे. खोकेमध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार. आता मी बोलायला सुरुवात केली की खोके कुठून किती घेतले होते, कसे घेतलेले आहे, गोरगरीब एससी समाजाची जमीन कशा आपल्या मुलाच्या नावावर बळकावून ठेवलेले आहे, एमआयडीसी जमीन कशा आपल्या पदाचा दुरुपयोग करून तुम्ही आपल्या खिशात टाकलेली आहे. आणि पुन्हा जेव्हा निवडणूक आली तर आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मी माझ्या मुलीला तिकीट द्यायचं आहे, माझ्या मुलाला तिकीट द्यायची आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता गोट्या खेळा तुम्ही, आणि त्यांच्या घराच्या समोर जाऊन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबादचे नारे लावा तुम्ही अजून पुन्हा 5 वर्षासाठी. सर, आज शहरात जे आहे तर आवेसी पॅनल निर्माण होत आहे काही बंडखोर उमेदवारांकडून, आणि विशेष म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर एमआयएमच्या पाठीवर होत आहे. 16 तारखेला तुम्ही मला हे प्रश्न विचारा. जेव्हा निकाल येईल 16 तारखेला तुम्हाला कळेल की ओवैसी साहेबांचा एकच पक्ष आहे, एकच पॅनल आहे, आणि ते पक्ष म्हणजे एमआयएम, आणि पॅनल ही एमआयएमचं जे आहे ते पॅनल आहे. आता कोणी काय करत आहे मला माहित नाही आहे, पण जे लोकांनी बंडखोरी करून आपलं पॅनल उभे केलेलं आहे, मला पूर्ण विश्वास आहे तेही मजलिसचे कट्टर समर्थक आहे, होते आणि राहणार. त्यांची समजूत काढणार नक्की. काय आहे की मी काय म्हटलेलं आहे की इम्तियाज जलील महत्व नाही आहे साहेब, पक्ष मोठा असतं. इम्तियाज जलील सारखे लोक येणार जाणार, ते महत्व नाही आहे. पण ओवैसी साहेबांचं एक जे स्वप्न होतं आणि देशाला पण दाखवून दिलं होतं की हे शहर आहे की जिथे एमआयएमने आपल्या लोकांनी एक आमदार निवडून दिलं, त्याच्यानंतर एक खासदार निवडून दिलेलं आहे. ते कशामुळे झालेलं होतं? जेव्हा आपण सगळे लोक एकत्र आले होते म्हणून हे शक्य झालं होतं. आता तुमची नाराजगी माझ्यावर असेल तर तुम्ही त्याचा फटका एमआयएमला कशाला देत आहे? तुम्ही हे म्हणत आहे ना की एमआयएम जे आहे आम्ही एमआयएमशी आहे पण इम्तियाज जलीलची नाही. ठीक आहे, इम्तियाज जलील उद्या नाही राहणार, पण 5 वर्ष तुम्ही इम्तियाज जलीलमुळे एमआयएमला फटका देणार का? तुमचं प्रेम आहे ना आजही एमआयएम वर, मग तुम्ही एमआयएमला मागे खिचणार आहे का 5 वर्षासाठी? निवडणूक संपल्यानंतर ओवैसी साहेबांना सांगा की साहेब आम्ही या पक्षामध्ये काम करणार, किंवा आजही ओवैसी साहेबांनी मला सांगितलं की आता तुम्ही औरंगाबादला बघू नका, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊन फिरा करते. मी जाईल दुसऱ्या ठिकाणी, तिथे जाऊन काम करेल. माझं लक्ष एकच आहे की एमआयएम पक्षाला कसं मोठं करायचं आहे. त्यामध्ये इम्तियाज जलील काही मायने नाही करते. सर, निवडणुकीपूर्वीच जे आहे तर 65 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले मी बोललो ना याच्या बाबतीत गुंडगिरी. मराठी कवी नाही, काय आहे की हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेची गुंडगिरी आहे. कोणीही बोलणार नाही याच्या बाबतीत. मी स्पष्टपणे बोलतो की लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तुम्हाला, आणि तुम्ही असा प्रकार घडवून आणणार आहे की कॅन्डिडेट्सला उचलून जबरदस्ती फॉर्म भरण्यासाठी पोलीस सेक्युरिटीमध्ये जावं लागला होता. इतका तुम्ही आपला प्रशासनाचा, आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचा, पोलिसांचा दुरुपयोग करणार आहे, गुंडगिरी करणार आहे की तुम्ही कॅन्डिडेट्सवर दबाव टाकून फॉर्म परत घे,
अशा प्रकारचे कृत्य करणार आहे तर लोकशाही जिवंत राहणार आहे का? तुम्ही आज कशाला 65 सीटच्या बाबतीत बोलतो की 65 सीट जे आहे ते अनपोज त्यांनी जिंकलेले आहे. इलेक्शन लढायचंच कशाला? तुमची गुंडागर्दी सुरू आहे ना, तर त्या गुंडागर्दीप्रमाणे इलेक्शन लढवूच नका तुम्ही. काही कारण नाही आहे. तुम्ही सांगून द्या सगळे जे उमेदवार आहेत त्यांना उचलून एका पोलीस स्टेशन मध्ये बंद ठेवा आणि त्यांचा फॉर्म बाहेर काढून घ्या. तुम्ही आरओवर कसा प्रेशर टाकत आहे, इलेक्शन कमिशनवर कसा प्रेशर टाकत आहे, हे सगळं लोक बघत आहे. आणि म्हणजे हे काही असू द्या, लोकशाहीला खूप घातक होणार आहे हे जे गुंडगिरी सुरू आहे. आपल्याला असं वाटत नाही की संविधानाचा अनादर होतोय आणि जे सीट्स निवडून आलेले आहेत त्या लोकांचा मतदानाचा हक हिरावून घेतलेला आहे? काय आहे संविधान म्हणजे त्यांना फक्त भाषणापुरती राहिलेला एक शब्द आहे की संविधान आपल्याला वाचवायचं आहे. ह्या लोकांना काही देणं घेणं नाही आहे. संविधान, नियम, रूल्स, ऍक्ट, इलेक्शन कमिशन सगळ्यांना त्यांनी खिशात टाकलेले आहे आणि त्यांच्याकडे इतकं पैसे आलेले आहे ते पैशाच्या जोरावर कोणालाही विकत घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आलेली आहे. तुम्ही पैसे घ्या आणि गप बसा. नाही पैसे घेत असेल तर आम्ही दादागिरी करू, आम्ही प्रशासनाचा, पोलिसांचा हे प्रेशर आणू तुमच्यावर. हे सगळं कृत्य करून हे सगळं लोकशाहीला संपवण्याचा घाट आहे मला असं वाटतं. पुण्यात राष्ट्रवादीने 2 कुख्यात गुंड्यांना तिकीट दिलेलं आहे, बी फॉर्म सुद्धा दिलेला आता आहे. गुंडांना दिलं तर काय म्हणजे बोलण्याचा अर्थ काय तुम्हाला? बाई गुंडांना दिलं तर तुमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? ज्या समाजामध्ये तुम्ही उठतो बैठतो, तुम्ही त्यांच्याशी संपर्क आहे, तर तुम्ही कोणते प्रामाणिक आहे? सर, मागील 3 ते 4 दिवसापासून तुमच्या पक्षाचे वादविवाद सुरू आहेत. त्याचा जो परिणाम आहे तो येणाऱ्या निवडणुकीच्या फक्त माझ्या पक्षात आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्र मंत्री राहिलेले खासदार, सिटिंग खासदार, कॅबिनेट मिनिस्टर मागच्या दारातून त्यांना पडवून लावायला लागले. पार्टी विथ अ डिफरन्स. भारतीय जनता पार्टी खूप शिस्तबद्ध पार्टी आहे. पार्टीचा जे आदेश आला तर सगळ्यांना त्यांना मानावं लागतं. एक बाई गाडीच्या समोर उभे राहून मंत्र्यांना सांगते हरामखोर, हे हरामखोर. आणि तुम्हाला इम्तियाज जलील दिसलं, MIM दिसलं फक्त. हे टाकल्या हे सगळं कोणी सांगत होतं बाबा? तर त्यापेक्षा आमच्याकडे काय झालं, एका ऑफिसमध्ये काही 5, 25, 50 लोक जमा झाले, आमची फोटो जाळली. तर त्याप्रमाणे आमचं काही नाही ना, इम्तियाज जलील घरी मध्ये बसलेला आहे. काही नाही. इतकं राजनीतीमध्ये होतं, ऑपोजिशन होतं म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि सगळ्यात पक्षामध्ये होतो. पण अशी वेळ तर नाही आली. ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना गाडीमध्ये गाड्याला काले फासले, ते मंत्री बाहेर आले असतं तर त्याच्या तोंडावर ही काळ्या फासले असते. ते गप बसलेले होते. मंत्र्यांचा हे हाल झालेला आहे. तर आमच्या बाबतीत तर तुम्ही सोडून द्या, आमचे सगळे लोक येणार आहेत परत आमच्याकडे. सर, आरोप प्रत्यारोप जे आहेत आतापर्यंत ते सही आहे ते विषय बाजूला, आता पुढची रणनीती काय तुमच्या, जी नवीन युवा पिढी तुम्ही तयार केली त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करणार? आणि काही नाही सर, सगळं खूप पूर्ण ताकदीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर इलेक्शन लढणार आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्या प्रकारे MIM पक्षाने नगर परिषदेमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. कधी कोणाला मनात पण आलं नसेल की आमच्या नगराध्यक्षी डायरेक्टली होऊ शकतं. इतके सारे काउन्सिलर्स आम्ही जिंकून आणू शकतो. अनेक ठिकाणी आम्ही जिंकून आणलेलं आहे ना. आता महानगरपालिकेमध्ये तसंही मोठ्या शहरामध्ये MIM खूप ताकदवर आहे. 16 तारखेला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जेव्हा निकाल येईल तुम्ही परत या आणि सांगा की साहेब इतकं सारे कॉर्पोरेटर्स कशा तुम्ही जिंकून आणलेले आहे. मी नाही, लोक जिंकून देणार आहे त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.